मुख्यमंत्री साहेबाला, कलेक्टर साहेबाला, SP साहेबाला 2 महिने झाले आमची अल्पवयाची 17 वर्षाची मुलगी गायब आहे. त्यापासून आम्ही आंबुरात जातो, माघारी येतो, तर कसलाही तपास आहे ना, म्हणजे एखादा फोन आला नाही मी या जागेवर आहे म्हणून. गावातले 4 मुलं आहेत आणि बाकीचे मुलं गावात हिंडत आहेत. एक मुलगा घेऊन फरार आहे. तर काही तपासच नाही. आज मुख्यमंत्री साहेबांनी, SP साहेबांनी आहे ना, विनंती आहे आम्हाला, आमची मुलगी आम्हाला आणून द्यावा, एवढी नम्रतेची विनंती. माझी मुलगी आज 2 महिने झाले बेपत्ता आहे. घरून गावातून 4 गुंडांनी नेली. गावातल्या अजून काही माहिती नाही तिची मेली का जिवंत आहे, काहीच नाही. आम्ही आज 3 दिवस झाले उपोषणला इथं बसलेलो आहेत. यांनी आणून द्यावा आमची मुलगी. कलेक्टर साहेबांनी, त्यांनी, SP साहेबांनी आणून द्यायची अशी आमची नम्र विनंती आहे त्यांना, का माझी मुलगी आणून द्यावा, तरच आम्ही इथून उपोषण उठणार आहे. तसे उठणारच नाही तर गाव घरी. मग तुम्ही पोलिसात गेले होते का? हा, आम्ही आंबुऱ्याला जायचो, माघारी यायचो, तक्रार दिली. कटाळा आला आम्हाला आंबुऱ्याला जाऊन, का आमची मुलीचा तपास करा. ते म्हणतात आमचा तपास चालू आहे. आम्ही काय तपास करीत नाही तर का? 17 वर्षाची मुलगी आहे आमची आणि आम्हाला आहे ना 2-3 पोरं आहेत आमच्या घरी. 3 पोरांना पण आम्हाला घरी धमकी देते ते पोरं, का आम्ही यांना पण मारतो. आम्हाला पण मारलं. मी त्या पोराच्या आईला रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला माझ्या मुलीचं ध्यान झालं म्हणून तिला विचारायला गेले, का बाबा त्याला माझी मुलगी कुठं आहे, सांग तू कशी आहे काय नाही, आम्हाला सांग, आम्ही जाऊन बघतो आणतो. तर त्या पोराच्या आईने पण मला मारलं. मारण्याचं आणायचीच नाही म्हणते. आम्हाला तुमच्याच्याने काय होईन, आम्ही एवढी तुमची मुलगी नेली, तुम्ही काय आमचं वाकडं केलं काय नाही असं ती म्हणते. आणायचीच नाही आम्हाला 18 वर्ष झाल्याशिवाय मुलगी. त्यांना सगळं माहिती. त्या पोराच्या आई वडिलांना त्यांना पिशवी दिली भरून घरून त्या पोराच्या आईने. बापाला त्याला बँकेतून पैसे काढून दिले. तर ते सगळं त्या पोराच्या आईला वडिलांना. आमची अशी विनंती का त्या पोराच्या आईला आणि बापाला इथं बीडला आणायचं पोलीस स्टेशन मध्ये, त्यांना विचारायचं, ते सांगते ना तिथं न्यायचं तात्पुरतं घडीभर आंबोरा पोलीस स्टेशन मध्ये. शाळेत पोरं नेल्यावर आणि न्यायचं आणि सोडून द्यायचं. इथं बीडला त्यांना घेऊन आले, त्यांना सांगितलं, विचारलं तर सांगायचं नाहीत का ते. आज 2 महिने झाले, कशी तिची हालत आहे, कशी अवस्था आहे, काय आहे. आज 3 दिवस झाले, कसा पाऊस आहे रात्रून दिवस, कसं काय इथं रोडच्या कडीला कसं राहायचं आम्ही. आम्हाला उपोषणला बसलेलो आहे. जेव्हा आमची मुलगी इथं आणून देते ना आम्हाला, तरच आम्ही इथून उपोषण होऊन बसू. उठणार आहे तसे उठणारच नाही. असं मारायचं तसं मारायचंच आहे ना. एवढी विनंती आहे आम्हाला SP साहेबांना, त्यांना का कलेक्टर साहेबांना हात जोडून त्यांना विनंती का आमची मुलगी त्यांनी तातडीने लवकरच्या लवकर बघून आणून द्यावा. आमचं एकच लवांड्याचं घर आहे गावात, हिवरा गावात. तेवढं आमच्यावर साधाचा अन्याय नाही झाला, लय अन्याय झालेला आहे. आमच्याकडे गावातलं कुणी सरपंच, उपसरपंच कुणीच आलं नाही आमच्याकडे, का तुम्ही दुःखात आहे तुमची मुलगी गेली म्हणून आम्हाला सांगायला समजायला कुणीच आलं नाही, गेलंच नाही, कुणी येत नाही. आम्हाला एकटं घर टाकलंय, वाली टाकल्यावर, आणि आम्हाला न्याय पाहिजे ना, आम्हाला आमची मुलगी पाहिजे.